सरकारला जगून नसून द्यायचं तिने काहीतरी आम्हाला वीज घालायचं, गोळ्या घालायचं, फाशी शहर शिक्षा दिली तर मान्य आहे आम्हाला मान्य आहे सरकार. फाशी बाकी लोकांची मागून ची नोंद सुद्धा केली नाही अधिकाऱ्यांनी. आणि नंतर स्थानिक राजकारण झालंय. स्थानिक राजकारण माननीय उच्च न्यायालयाने सदरचे सर्व अतिक्रमण हे एका महिन्यामध्ये काढण्यासाठी या ठिकाणी आदेश दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी सदरच्या निर्णयाला माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं आणि त्या ठिकाणी देखील त्यांचं आव्हान जे काय आहे ते फेटाळण्यात आलं. आणि म्हणून आज या ठिकाणी पोलीस प्रशासनाची मदत घेऊन ग्रामपंचायत कार्यालय असेल, पंचायत समिती असेल, या ठिकाणी सर्वांच्या मदतीनं अतिक्रमण निष्कासनाची कारवाई सकाळपासून सुरू करण्यात आली. आणि आता आपण बघत असाल तर जवळपास ही अतिक्रमण कारवाई आता अंतिम टप्प्यामध्ये आली. आपल्याला या ठिकाणी एकूण या दोन्ही गटांमध्ये जवळपास 133 मिळकतधारकांनी त्याच्यामध्ये अतिक्रमण केलेलं होतं. त्यातले 90 घरं हे पक्क्या स्वरूपाचे आणि उरलेले 43 घरं हे कच्च्या स्वरूपाचे होते. यातली अतिशय जमेची बाजू अशी की ग्रामस्थांनी या सर्व न्यायनिर्णयाचा आदर ठेवून जवळपास 80 ते 85% ग्रामस्थांनी कालच त्यांचे अतिक्रमण स्वतःहून काढून घेतलेले होते. आणि जे काही उरलेले 8-10 घरांचे अतिक्रमण अजूनही शिल्लक होते ते अतिक्रमण आज सकाळी आपण या ठिकाणी पोलीस बंदोबस्तामध्ये निष्कासनाचं काम सुरू केलेलं आहे. अवमान केला नाही. काय नाही आपण जागा नावाला जागा उडवून कसं राहिलं त्यांच्या आम्ही अन्याय केला वीज घालायचं, गोळ्या घालायचं, फाशी शहर शिक्षा दिली तर मान्य आहे आम्हाला मान्य आहे. बाकी लोकांची की ज्या जमिनींचे जे आम्ही घरावर राहतो त्याच्या ग्रामपंचायत आमच्या जर ही अतिक्रमण होतं तर मग या अतिक्रमण असताना ग्रामपंचायत आमच्याकडून कर कसा घेत होती. या जागेचे आम्ही कर दिलेले, लाईट बिल दिलेले, नळपट्टी चालू होती. जर अतिक्रमण होतं तर इथं नळ योजना कशी काय दिली गव्हर्नमेंटनी, ग्रामपंचायतनी लाईट कशी काय दिली, आमच्याकडून कर कोणत्या परिस्थितीनुसार घेतला. तर याच्या आधी गावावर कार्यवाही करण्या अगोदर ग्रामपंचायतीवर कार्यवाही करायला पाहिजे होती सरकारने. आणि आज अशी सिच्युएशन झालेली आहे का या गावातले काही कुटुंब असे आहे ना ते उघड्यावर आलेले की त्यांना कुठंच राहायला जागा नाही आहे किंवा काहीच नाही. तर काही आणि म्हणजे त्याच कुटुंबाचे नाही तर बरेच सगळ्या गरीब जनतेचे आज अचानक दुसरीकडे जाण्याची वेळ आली. तर त्याच्यामुळं मग त्यांचे हाल झाले. तर मग अशा नाव सागर रामनाथ भालेरावे. या ठिकाणी जे अतिक्रमण निघालं या ठिकाणी आमचं 4 कुटुंब राहत होते आणि आम्हाला कोणत्याही प्रकारची जमीन नाही, आम्ही भूमीने
आणि आज अतिक्रमण त्यांना जागा द्यायला असतं. आज अतिक्रमण निघाल्यामुळे आमची परिस्थिती इतकी वाईट झाली का आमचं जे सगळं आज बिरड असेल ते आज आम्ही मंदिराजवळ टाकलेलं मारुती आहे. मंदिरात. आणि काल आम्ही अक्षरशः आमच्या घरातले सर्व मंदिरामध्ये झोपायला होतो. आम्हाला अक्षरशः जागा नाही, काही नाही.